राज्यातील 48% जास्त जनता 300 शहरांमध्ये राहते। त्यातील अनेक शहरात रोजगाराच्या शोधात अचानक आलेल्या लोकांमुळे शहरातील पायाभूत सुविधा कोलमडून पडल्या आहेत। अशात हगणदारी मुक्त शहर हा मुद्दा कुठलाही राजकीय पक्ष आपल्या अजेंड्यावर घेत नसल्यानं अडचण अधिक वाढली आहे। मात्र यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत हगणदारी मुक्त शहरांचा मुद्दा प्रकर्षानं चर्चिला जातोय। भाजपनं तर हा विषय आपल्या मुख्य अजेंड्यावरच घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक प्रचाराच्या भाषणात ते आवर्जून हगणदारी मुक्त शहरांचा संकल्प बोलून दाखवतायत। या महाराष्ट्रामधल्या सगळ्या शहरांमध्ये आम्ही हा निर्णय केला 2017 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातली सगळी शहरं ही आम्ही हगणदारी मुक्त करणार आहोत, ती स्वच्छ करणार आहोत आणि त्याकरता जो निधी आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शहराला आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। जो पांदण मुक्तीचा मुद्दा काही वर्षांपूर्वी राजकीयदृष्ट्या अस्पृश्य मानला जात होता, तोच मुद्दा आता नगरपालिकांमध्ये प्रचाराचा एक प्रमुख मुद्दा म्हणून समोर येतोय। मुख्यमंत्री स्वतः या मुद्द्यावर बोलत असल्यानं इतर राजकीय पक्षही आपल्या प्रचारात व्यक्ती आणि सार्वजनिक स्वच्छालयांचा विषय जनतेसमोर मांडताना दिसतायत। आपण देशात मंगळावर यान पाठवतो, पण 50% महिलांना अद्याप आपण शौचालय पुरवू शकलेलो नाही, हे सुद्धा आता सत्ताधारी आणि विरोधकांना लक्षात आलेलं आहे। आणि त्यामुळे ह्या सर्व मुद्द्यांचं एकत्रीकरण करून शहर विकासाच्या प्रक्रियेला जर गती द्यायची असेल, नागरिकांचं जीवनमान उंचवायचं असेल, साथीचे आजार थोपवायचे असतील, तर आपल्याला हगणदारी मुक्त शहर करणं, स्वच्छतेवर भर देणं आणि त्याचबरोबर नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवताना आरोग्य सुविधांच्याही बळकटीकरणावर तितकंच लक्ष केंद्रित करावं लागेल, याची जाणीव आता सत्ताधारी आणि विरोधकांना झाल्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत हा मुद्दा अजेंड्यावर आलेला दिसतो। निवडणूक प्रचारातील हगणदारी मुक्तीचा हा जागर स्वच्छ भारत मिशनला गती देणारा ठरेल। गेल्या काही वर्षांच्या तुलनेत जवळपास दुप्पट वेगानं हगणदारी मुक्तीचं काम सुरू आहे। शहरात आता या कामाचं महत्त्व राजकारण्यांपासून सर्वसामान्यांना कळलंय। गरज आहे ती ग्रामीण भागात अशाच पद्धतीने स्वच्छ भारत मिशन पुढे नेण्याची। प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, धुळे।